मित्रांनो, सावंतवाडीत आनंदोत्सव सुरू झालेलो असा. खयचे स्टॉल काय काय खाऊक मिळतला आणि काय काय खरेदी करूक मिळतला बघूचा काय सगळा या तुमका दाखवतो. मित्रांनो, 24, 25, 26 एप्रिलला भरवण्यात येणारो आनंदोत्सव सुरू झालेलो. गेल्या आमका आयोजक पौर्णिमा सावंत भेटले, त्यांना भेटलं आणि मी स्टॉल बघूक सुरू केलं. ह्या वर्षी आनंदोत्सव मध्ये 70 पेक्षा जास्त स्टॉल लागलेले आहेत. सगळ्यात पहिली आम्ही गेलो बोरबाटकर फूड्स कडे. ह्यांच्याकडे डिंक लाडू, बेसन लाडू मी ट्राय केलं. त्याच्यानंतर पुढे प्रीतीमूनच्या स्टॉलवर आम्ही गेलो. काय नवीन डिझाईन इला तर बघूया. तर एक डिझाईन मला खूप आवडला, जा विधिक सूट जा होता. 1% अभ्यास आणि 99% मस्ती, एक नंबर विषय. त्याच्यानंतर बाजूकच कलास्त्रचा स्टॉल होतो. ह्यांचे कुर्ता आणि शर्ट्स एकदम युनिक असतात. माझ्याकडे 2-3 जोडी असतात. त्याच्यानंतर पुढचा स्टॉल होतो स्ट्रोक स्टुडिओ बाय नितीन. ह्यांच्या स्टॉलवर बॉटल आर्ट, कॅनव्हास पेंटिंग, रेझिन आर्ट सारखे युनिक डिझाईन्स माका बघूक मिळले. असे स्टॉल फिरता मान्यवरांनी माका स्टेजवर बोलवला आणि माझा सत्कार केलो. नंतर म्हटलं आता परत स्टॉल बघूक सुरू करूया. तर जाऊन पोहोचलो रॉयल सेन्स अँड गिफ्ट्स मध्ये. ह्यांचे बॉटल डिझाईन्स थोडे युनिक असतात. गेलात ना तर नक्की भेट द्या. नेक्स्ट स्टॉल असा इवा इसेन्शियल्स. ह्यांच्यानी इलायची, मका, दगडफूल पासून इयर रिंग्स बनवलं. प्लास्टिकचे नाय खरे असत, समजला मा. नेक्स्ट स्टॉल होतो कोकण मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती, कासव, मेंढी असे सगळे वेगवेगळे मूर्ती हैसर होते. नेक्स्ट श्री क्रिस्टल शॉपवर आम्ही गेलो. हैसर तुमका मनी मॅग्नेट वेगवेगळे खडे तर बघूक मिळतले. सोबत मॅडमांका न्यूमरोलॉजीची बरीच माहिती आहे, त्यामुळे मी थोडं वेळ थांबलोय. युनिक डिझाईन्सचे टोट बॅग तुम्ही बघितलात का? जर नाही तर ह्या शॉपवर तुमका येऊचाच लागताला. एवढा सगळा फिरान आता आमका लागलेली भूक. तर ना बाहेर जाऊची काही एक गरज नाही, कारण आनंदोत्सव मध्ये फूड स्टॉल असत. थैसर तुमका खाण्याचे सगळे पदार्थ मिळतले. व्हेज खातालात, नॉनव्हेज खातालात, केक खातालात की गरम होता म्हणून थंडगार ड्रिंक्स पितालात, सगळ्या काय त्या आनंदोत्सव मध्ये मिळताला. आनंदोत्सव 24 ते 26 एप्रिलला संध्याकाळी 4 ते 10च्या दरम्यान आरपीडी कॉलेज सावंतवाडी मध्ये भरलेलो असा. आमचा फिरण झाला, आता तुम्ही जा. चल हा पर रे बाबी.